सांगलीच्या तासगाव खानापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, काही भागामधल्या शेतीमध्ये देखील पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय। नाशिकच्या मनमाड वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, भिंतीला लावलेले संरक्षकाचे पत्रे देखील उडून गेले, तर कांदा भिजल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। सांगलीमध्ये शेतकऱ्यांच्या केबल चोरीच्या प्रकरणी आटपाडी तालुक्यामधले शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांचा आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। विद्युत मोटारींवरचे केबल चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत। पोलिसांच्या भूमिकेच्या विरोधात संताप। महागाईच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं विरारमध्ये तीव्र आंदोलन, रस्त्यावरती चूल मांडत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। शहर प्रमुख उदय जाधव यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। मुंबई विमानतळावरती डीआरआयची मोठी कारवाई, सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश। 5 कोटी रुपयांचं 3.2 किलो सोनं जप्त, 7 जणांना अटक। मुंबईच्या मालाड पूर्व परिसरामध्ये भर दिवसा 4 जणांवरती चाकूने हल्ला करण्यात आला। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 3 जण गंभीररीत्या जखमी आहेत। हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट आहे। कुरार पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा। चीनच्या हार्बिन शहरामध्ये रेतीचं वादळामुळे शहरामध्ये दिवसा अंधार झालाय। अनेक घरांवरची छतं उडून गेली। वादळाची भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद। डोनाल्ड ट्रम्प यांचे एआय ब्रेन श्रीराम कृष्णन यांचा राजीनामा, महिनाअखेरीस व्हाईट हाऊस सोडणार आहेत। एआय धोरण ठरवण्यामध्ये श्रीराम कृष्णन यांचा सिंहाचा वाटा आहे। सिलिकॉन व्हॅलीचा व्हाईट हाऊसमधला प्रभावी आवाज अशीही त्यांची ओळख आहे।